जात आहेत। घाटकोपर पूर्व मध्ये पराग शहा सध्या आघाडीवरती आहेत। बघा मुंबईतल्या आपण काही जागा बघतो आता पराग शहा 10,787 मतांनी खूप मोठी आघाडी आहे। महाविकास आघाडीला धक्का आहे। महायुतीचे पराग शहा पुढे गेलेले आहे। केज मध्ये बघा पृथ्वीराज साठे तब्बल 1,342 मतांनी आघाडीवर गेलेले। अंधेरी पश्चिम मध्ये मुरजी पटेल देखील 4,787 मतांनी पुढे गेलेले। तर मालेगाव मध्ये आसिफ शेख हे 9,450 मतांनी आघाडीवरती सध्या दिसत आहेत। ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार हे पिछाडीवरती गेलेले आहेत। खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेतेच पिछाडीवर गेलेले आहेत। 3,621 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत। ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांना झटका बसताना दिसतोय। ते सध्या पिछाडीवरती दिसत आहेत आणि साधारण नाही तर 3,621 मतांनी ते सध्या ते पिछाडीवरती आहेत। नुसते वडेट्टीवारच नाही तर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत। आपण मागाशी बातमीमध्ये पाहिलं होतं आणि आता ब्रह्मपुरी वडेट्टीवारांचा बालेकिल्ला आहे। विरोधी पक्षनेते आहेत मात्र तेच पिछाडीवर आहेत। अनेक काँग्रेसच्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा सध्या पणाला लागलेली दिसते आणि यामध्ये आता विजय वडेट्टीवारांचं सुद्धा निघलंय। कर्जत जामखेडमध्ये जाऊयात। रोहित पवार सध्या पिछाडीवरती गेलेत। राम शिंदेंनी 1,500 मतांनी सध्या आघाडीवरती गेलेत आणि रोहित पवारांना ते पिछाडीवरती टाकताना दिसत आहेत। विद्यमान आमदार रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत। राम शिंदे जे फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत 1,500 मतांनी आघाडीवर गेलेले आहेत। कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार यांना या ठिकाणी निवडून आणण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा होता आणि अजित पवारांनी हा मतदारसंघ तयार केला होता। इथे त्यांनी आपले कार्यकर्ते उभे केले। तोच मतदार